हॅलो फ्रेंड्स, मी मोहिनी तुमच्या हक्काचं यूट्यूब चॅनल स्वास्ती मेकअप अँड ब्युटीवर तुमचं मनापासून स्वागत करते। आज आहे आषाढी एकादशी, त्याच्या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा। मी आज एक मेकअप क्रिएट केला होता, आय मेकअप हातावर क्रिएट केला होता, तोच तुमच्याबरोबर शेअर करायचा होता। दिसतोय तो आता बऱ्यापैकी पेंट झालाय, खूप वेळ झाले करणं झालं नाही व्हिडिओ। अजून एक आहे हा, आणि हा एक सुंदर असा माझा टॅटू आहे, माझ्या आयुष्यातील पहिला टॅटू जो मला आणि आज एकादशीच्या निमित्ताने माझ्या मनाच्या खूप जवळचं एक गाणं आहे, खूप सुंदर आहे, जे आपल्याला देव कुठे शोधावा हे सांगतं। ते गाणं आज तुम्हाला ऐकवायचं आहे, आज थोडंसं गुणगुणायचं आहे। आधी आपण ते गाणं बघूया, नंतर त्याविषयी थोडंसं गप्पा मारूया। तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो नाच नाच तो संतांच्या मेळ्यात जो, नको शोधू कुठे या पसाऱ्यात तो, तुझ्या माझ्यात साऱ्यात साऱ्यात तो। रोज वृंदावनी फोडी जो घागरी, तोच नाथा घरी वाहतो कावडी, गुंतला ना कधी मंदिरी राऊळी, बाप झाला कधी जाहला माऊली। भाव भोळा जिथे धावला तो तिथे, भाव नाही तिथे सांग धावल का। बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का, बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का। रोज वृंदावनी फोडी जो घागरी, तूच नाथा घरी वाहतो कावडी, गुंतला ना कधी मंदिरी राऊळी, बाप झाला कधी जाहला माऊली। भाव भोळा जिथे धावला तो तिथे, भाव नाही तिथ सांग धावल का। बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का, बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का। खूप छान उदाहरण देऊन इथे सांगितलं आहे की देव आपण कुठं शोधला पाहिजे। लहान बाळामध्ये, संतांमध्ये, वारकऱ्यांमध्ये, प्रत्येक सजीवामध्ये, स्वतःमध्ये, स्वतःच्या अंतःकरणामध्ये सुद्धा देव आहे, आपण तो शोधला पाहिजे। मंदिरात आपण जातो, नक्कीच जायला हवं, पण तो फक्त दगडापासून बनवलेला देव असतो, ती एक मूर्ती असते। आपण तिथं गेल्यावर आपल्याला समाधान लाभतं, छान वाटतं, ही एक चांगली गोष्ट आहे। पण त्या देवापेक्षा आपण प्रत्येक माणसामधला, प्रत्येक सजीवामधला, प्रत्येक जीवामधला देव शोधायला हवा, स्वतःतला देव शोधायला हवा। स्वतःचे वाईट विचार, स्वतःच्या वाईट सवयी या सगळ्या संपवून आपल्यातील चांगल्या गोष्टी बाहेर काढाव्यात, म्हणजेच देव बघणे असं होऊ शकतं नक्कीच। त्यामुळे हे गाणं खूप सुंदर पद्धतीने सांगतं की देव कुठे शोधायला हवा, तो कसा शोधायला हवा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, त्याचबरोबर मी तुम्हाला दाखवलेले आय मेकअप कसे वाटले, तुमच्यासमोर मी जे गाणं गुणगुणले, जे खूप माझ्या मनाजवळचं आहे, ते तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला कमेंट करून सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवर अपलोड होणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल।
चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असाच एक सुंदर व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा आणि सुंदर दिसा. रामकृष्ण हरी.